श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, बहुतेक लोकांच्या अशा कमेंट्स येत आहेत की ताई, आम्ही कोणतंही काम जरी करायला गेलो तरीही ते काम आमचं पूर्णच होत नाही, किंवा कोणतीही गोष्ट आम्ही करायला गेलो तरीही आम्हाला नकार घंटाच वाजते. आज तुम्हाला एक सुंदर असा लिंबाचा उपाय सांगणार आहे. या उपायामुळं तुमचं कोणतंही अडलेलं काम असू द्या, ते काम 1001% पूर्ण होणार आहे. भले मग ते तुमचं विवाहाचं असो, संतती प्राप्तीचं असो, नोकरीचं असो, घर घेण्याचं असो, बंगला घेण्याचा असो, जमीन घेण्याचा असो, किंवा XYZ कोणतंही तुमचं काम असू द्या, ते पूर्ण होणार. बहुतेक घरांमध्ये तर असं होतं की घरामध्ये भरपूर पैसा येतो, तो पण पैसा टिकत नाही. कंटिन्यू आजारपणा चालू होतात. सर्दी खोकला गेलं की मोठं काहीतरी होतं, अचानकपणे एखादं विघ्न असं येतं की एखाद्याचं ॲक्सिडेंट होणं किंवा एखाद्याला अटॅक वगैरे येणं. हजारो असे प्रॉब्लेम येतात की ते प्रॉब्लेम कशामुळे आले आणि कसं आलं हे समजत नाही. जो माणूस चालता फिरता होता, अचानकपणे काय होतं हे माहिती नाही. घरामध्ये वादविवाद, कलह चालू होतात, म्हणजे भरपूर प्रॉब्लेम येतात. आणि खूप साऱ्या कमेंट्स होत्या की ताई, असा काहीतरी उपाय सांग की ज्यामुळे आमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील. त्याचप्रमाणे आमच्या घरावरती जे काही विघ्न आलेलं आहे, मग भलेही ती कोणतीही इडापिडा असो, किंवा कोणतीही नजरदोष असो, कोणतीही बाधा असो, कोणतीही पिडा असो, किंवा काहीही असो, कुणाची नजर लागलेली असो, वास्तुदोष असो, किंवा कोणत्याही प्रकारचा दोष लागलेला असो, ही सर्व काही दोष आहेत. हे दूर होण्यासाठी ताई आम्हाला छानसा असा एखादा उपाय सांग. म्हणजे एक उपाय आणि तुमची जे काही पीडा आहेत, किंवा जे काही प्रॉब्लेम आहेत, ज्या काही समस्या आहेत, त्या सर्व दूर करण्यासाठी खूप सुंदर असा एकच उपाय करायचा आहे. आणि त्यामुळं तुमचे भरपूर असे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व होताना तुम्हाला दिसणार आहे. इतका छान हा उपाय आहे. उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर हा जो उपाय आहे, हा उपाय शक्यतो गुरुवारी करायचा आहे. आणि जर त्यातल्या त्यात जर अमावस्येपर्यंत थांबणं शक्य असेल तर अमावस्येला केला तर अतिशय उत्तम. अमावस्येला करा किंवा कोणत्याही गुरुवारी. अगदी ह्या गुरुवारी जर तुम्ही उपाय केला तर पुढच्या गुरुवारपर्यंत तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. इतका सुंदर हा उपाय आहे. आणि काळ्या दगडावरती आपण जसं म्हणतो पांढरी रेष, तसाच हा उपाय आहे. खूप जणांना अनुभव देऊन गेलेला असा हा उपाय आहे. आता उपायासाठी साहित्य काय लागणार आणि उपाय कोणी करायचा. हा जो उपाय आहे, हा उपाय घरातील पुरुष, महिला कोणीही केला तरीही चालेल. उपाय तुम्ही कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला सायंकाळच्या वेळी करायचा आहे. दिवसा नाही तर सायंकाळच्या वेळी, ज्यावेळेस सूर्य मावळतो. आता पहा, आपल्याला सूर्य दिसतही नाही, पाऊस वगैरे चालू आहे, ठीक आहे, तरीही आपल्याला संध्याकाळी 6च्या नंतर हा उपाय करायचा आहे. उपायासाठी तुम्हाला घ्यायचा आहे एक लिंबू. लिंबू हा फ्रेश असावा. माझा थोडा सुकलेला आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त मी घेतलेला आहे. फ्रेश असा लिंबू घ्यायचा आहे, एकदम टसटशीत. ज्या दिवशी उपाय करायचा आहे त्याच्या आदल्या दिवशी लिंबू आणून ठेवा, किंवा अगदी त्या दिवशी जरी लिंबू आणलं तरीही चालेल. जास्त पिवळा घेऊ नका, जास्त हिरवा घेऊ नका. व्यवस्थित असा 8 दिवस टिकेल असा सुंदर असा एक लिंबू तुम्हाला घ्यायचा आहे. त्यानंतर ना तुमच्या जन्मतारखेनुसार तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत. ह्या लवंगा अख्ख्या आणि शाबीत असाव्यात. शाबीत लवंग म्हणजेच ज्या लवंगेला पुढे बोंड असतं, फूल असतं, त्यांना आपण शाबीत लवंगा म्हणतो. त्या लवंगा कुठे तुटलेला फुटलेला नसतात. अशा तुमच्या जन्मतारखेनुसार तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत. आता समजा माझी जन्मतारीख आहे 8, तर मी 8 लवंगा घ्यायच्या. एखाद्याची जन्मतारीख आहे 28, तर त्याने 28 लवंगा घ्यायच्या. एखाद्याची जन्मतारीख आहे 1, तर त्याने 1च घ्यायची. एखाद्याची आहे 22, तर त्याने 22 घ्यायच्या. एखाद्याची आहे 30, तर त्याने 30 घ्यायच्या. एखाद्याची आहे 9, तर त्याने 9 घ्यायच्या. एखाद्याची 10 आहे तर त्यांनी 10 घ्यायच्या. ज्याची 20 आहे त्याने 20, ज्याची 30 आहे त्याने 30, ज्याची 31 आहे त्याने 31. तुम्हाला समजलं असेल. म्हणजे तुमची जी जन्मतारखेचा जो दिनांक आहे त्या दिनांकानुसार तुम्हाला या लवंगा घ्यायच्या आहेत. आता या लवंगा घेतल्याच्या नंतर ना काय करायचं, तर एक लाल रंगाचा तुम्हाला कपडा घ्यायचा आहे. पहा, ब्लाऊज पीसचा एखादा छोटासा कपडा असेल तो घेतला तरी चालेल, किंवा पूजेच्या साहित्याच्या दुकानात छोटीशी पोटली 5-10 रुपयाला सहज मिळते, तिथून एक पोटली जरी आणली तरीही चालेल. आता हे जे तुम्ही लिंबू घेतलेलं आहे, हे लिंबू तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, नंतर व्यवस्थित कोरडं करून घ्यायचं. तुमच्या देवघराच्या समोर बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. म्हणजे निश्चितच
तुम्ही सर्व काही स्वच्छ असावं, सात्विक असावं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं, तुम्हाला पिरियड नसावी, सूतक नसावं आणि विटाळही नसावा. तुम्हाला तुमच्या मंदिराच्या समोर स्वच्छ एक आसन बसायला घ्यायचं, स्वच्छ हातपाय धुवून आसनावरती बसायचं. सर्वप्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची. त्यानंतर तुम्ही हे जे लिंबू घेतलेले आहे, हे लिंबू पहा, आता इकडनं शेंडा आहे आणि इकडनं आपण तोडतो हा दांड्याचा भाग. तर बरोबर असं नाही, हे लिंबू असं चिरायचं नाही, तर असं आडवं धरायचं. बरोबर मधोमध त्याचे 2 समान भाग तुम्हाला या लिंबाचे करून घ्यायचे आहे. 2 समान भाग करायचे. समान भाग केल्याच्या नंतर याचा जो आतील भाग आहे, ज्या साईडनी आपल्याला बिया वगैरे असतात, आपण रस काढतो, तो जो आतील भाग आहे, या आतील भागाला तुम्हाला काय करायचं आहे, ज्या तुम्ही लवंगा घेतलेला आहे, आता मी तुम्हाला सांगितलं, समजा माझ्या जन्मतारखेनुसार मी 8 घेतल्या, तर मी एका साईडला एकच लावेल लवंग, 3 लावेल किंवा एका साईडला 5 लावेल किंवा 4 लावेल, एकीकडे 4 लावेल. कसंही लावा, समसमान लावा, विषम लावा, कसंही लावा, काहीही हरकत नाही. ज्याची जन्मतारीख 30 आहे तर त्यांनी एका साईडला 15 लावा, एका साईडला 15 लावा किंवा एका साईडला 20 लावा, एका साईडला 10 लावा. तुम्हाला जसं शक्य आहे त्या पद्धतीने लावा. परंतु जन्मतारीख जर मोठी असेल, मोठी म्हणजे 30 असेल किंवा 22 असेल, 27 असेल, तर त्यांनी लिंबूचा आकार थोडासा मोठा घ्या. नाही तर जन्मतारीख आहे मोठी आणि लिंबू घेतलं माझ्यासारखं छोटं, तर त्यावरती तुम्हाला खूप प्रॉब्लेम येतील. म्हणून मोठं लिंबू, मोठी जन्मतारीख आहे तर घ्या. आता हे ज्या लवंगा आहेत, ह्या लवंगा तुम्हाला खोचायच्या आहेत. खोचताना कसं, दांड्याच्या साईडने खोचायच्या. जे वरती फूल आणि जे बोंड आहे, ते बोंड तुम्हाला वरच्या बाजूला ठेवायचं. मी एक फोटो पण तुम्हाला लावेल स्क्रीनवरती. त्या पद्धतीने तुम्हाला त्या लिंबाला ते लावून घ्यायचं आहे. हे लावून झाल्याच्या नंतरनं तुम्ही जो लाल रंगाचा कपडा किंवा पोटली घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे लिंबू आहे, हे लिंबू ठेवायचं आहे. पण लगेच ठेवायचं नाही. तत्पूर्वी काय करायचं, आता हे करून झालं, ते करून झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं. बाहेर जाताना एक भीमसेनी कापूर घेऊन जायचा. भीमसेनी कापूरच घ्यायचा, इथं दुसरा साधा कापूर चालणार नाही. भीमसेनी कापूर पहा, ओबडधोबड असतो, दाखवते तुम्हाला. असा ओबडधोबड भीमसेनी कापूर असतो. हा भीमसेनी कापूर एवढा जरी घेतला तरी चालतो. याचा वास खूप सुंदर येतो. आणि आता पावसाळे दिवस चालू आहे, कीटक वगैरे जे काही आहे ते सर्व दूर जाण्यासाठी सुद्धा खूप गरजेचं आहे भीमसेनी कापूर. घरामध्ये एक फ्रेश असं वातावरण राहतं. ऑक्सिजनची लेवल या कापरामध्ये जास्त असते. हा कापूर तुम्हाला तुमच्या उंबऱ्यावरती जाळायचा आहे. उंबऱ्यावरती जाळायचा आणि ह्याच्या लिंबाच्या 2 फोडी केलेल्या आहेत. ह्या 2ही फोडी तुम्हाला एक डाव्या हातावरती आणि एक उजव्या हातावरती ठेवायची. अशा पद्धतीने हातावरती घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं. बाहेर गेल्याच्या नंतर तुमच्या मुख्य दरवाजावरून ज्यावेळेस हे कापराची ज्योत चालू आहे, त्यावेळेस अगदी वरपासून ते खाली उंबऱ्यापर्यंत 7 वेळेस तुम्हाला हे उतरवून घ्यायचं आहे. अगदी वरच्या चौकटीपासून खालच्या चौकटीपर्यंत 7 वेळेस उतरवून घ्यायचं. उतरवून घेतल्याच्या नंतर सरळ तुम्हाला तसंच घरामध्ये यायचं. ती ज्योत चालू ठेवून द्यायची किंवा भिजली तरीही हरकत नाही. डायरेक्ट घरामध्ये यायचं. पुन्हा देवघराच्या समोर तुम्हाला बसायचं. देवघराच्या समोर बसलात की त्यानंतर ह्या 2ही फोडी तुम्हाला उजव्या हातावरती घ्यायच्या. उजव्या हातावरती, डाव्या हातावरची फोड उजव्या हातावरती घ्यायची आणि एका हातामध्ये जपमाळ घ्यायची आणि 108 वेळा तुम्हाला जो मंत्र सांगते, महामृत्युंजय मंत्र सर्वांना माहिती आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम पूर्वारुपमिय वंदनाय मृत्युर्मोक्षयामामृतम. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम पूर्वारुपमिय वंदनाय मृत्युर्मोक्षयामामृतम. ओम हा जो मंत्र आहे, या पद्धतीने तुम्हाला या मंत्राचे 108 वेळा पठण करायचं आहे. आणि 108 वेळा पठण करून झाल्याच्या नंतर निश्चित हे जे लिंबू आहे, हे लिंबू अभिमंत्रित होणार आहे. आणि हे अभिमंत्रित झालेलं लिंबू तुम्हाला जी तुम्ही पोटली घेतलेली आहे लाल रंगाची, त्या पोटलीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. ठेवल्याच्या नंतर हे पोटलीला गाठ मारा किंवा पोटली जर घेतली तिला नोड असते, नोडने तिचं तोंड बंद करा किंवा जो कपडा घेतला त्या कपड्याला गाठी मारा. आणि ही तयार झालेली जी पोटली आहे, ही पोटली तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला लावायची आहे. आतून लावणं शक्य आहे तर आतून लावा. ज्यांना बाहेरच्या बाजूने लावणं शक्य आहे त्यांनी घराच्या बाहेरच्या बाजूने जरी लावलं तरीही चालेल, काहीही हरकत नाही. पहा, ही पोटली लावल्याच्या नंतर अगदी तुम्हाला मी सांगते ना, ह्या गुरुवारी उपाय केला, पुढच्या गुरुवारपर्यंत तुम्हाला इतका छान, इतका पॉझिटिव्ह
इफेक्ट होताना दिसेल, की तुमच्या घरामधील आजारपण कमी होताना दिसेल. त्याचप्रमाणे तुमच्या घरातील जी मुलं चिडचिड करत होती ती चिडचिड कमी होईल. पहा, एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं तुमच्या घरामध्ये असेल, लग्नच जमत नव्हतं किंवा लग्न मुलं पाहून द्यायची किंवा काहीतरी म्हणजे अगदी जमत यायचं, पण काही कारणास्तव ते लग्न वगैरे मोडायचं किंवा घरामध्ये लग्न झालेलं आहे पण नवरा बायकोचं पटतच नाही, हे जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत ते सर्व सॉल्व्ह होताना दिसतील. त्याचप्रमाणे तुम्हाला एखाद्या शत्रूचा त्रास होता किंवा तुम्हाला कोणीतरी विनाकारण काहीतरी शत्रू बनत होतं, म्हणजे असे एक ना हजारो ज्या काही गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी, ते सर्व प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होताना तुम्हाला दिसतील. त्याचप्रमाणे तुमची एखादी इच्छा होती, समजा नोकरीची होती, सरकारी नोकरीची होती किंवा खाजगी नोकरीची होती, घर घेण्याची होती किंवा जी काही जमीन घेण्याची होती, गाडी घेण्याची होती किंवा XYZ कोणतीही तुमची इच्छा होती, ती इच्छासुद्धा पूर्णत्वाकडे जाताना तुम्हाला दिसेल. असं नाही की पहा आता तुमची खूप मोठी इच्छा आहे, समजा संतती प्राप्तीची इच्छा आहे, ताई मी उपाय केला मग लगेच 8 दिवसामध्ये बाळ होणार का? नाही, पण तुम्ही त्या दिशेनं एखादं पाऊल पुढे टाकताना तुम्हाला दिसणार, त्यातून काहीतरी पॉझिटिव्ह इफेक्ट तुम्हाला होताना दिसाल. एखाद्याचं लग्न लगेच 8 दिवसात, काहींचं लग्नसुद्धा होईल, काहींचं लग्न जुळेल, काहींच्या लग्नाच्या ज्या बोलाचाली थांबल्या होत्या त्या होतील, एखाद्याला नोकरीचे कॉल येतील, इंटरव्ह्यू होतील, म्हणजे असे एक ना एक पाऊल टाकलेलं तुम्हाला दिसेल. काहींची अगदी कामंसुद्धा 8 दिवसात होतील. पहा, प्रत्येकाचे कर्म प्रारब्ध वेगळे असतात, त्यामुळं त्यावरती डिपेंड असतं की एखाद्याला काही तासांमध्ये अनुभव येतो, काही ना काही दिवस लागतात, काही ना महिनाही लागू शकतो. पण उपाय करा, पॉझिटिव्हली करा, अगदी मनोभावे करा, निश्चित त्याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. 1001% अनुभूती येते. फक्त उपाय करताना मनामध्ये किंतु परंतु आणू नका, 1001% तुम्हाला अनुभव येणार आहे. इतका छान खूप जणांना अनुभव आलेला उपाय आहे हा. आणि ज्यावेळेस पहा, भरपूर वेळेस काय होतं, आता हे लिंबू आहे आपण कट केलेलं आहे, तर तुम्हाला किती दिवस ठेवायचं, तर तुम्हाला फक्त 7 दिवस हे लिंबू तुमच्या घराच्या बाहेर अडकवलेलं ठेवायचं. 7 दिवसाच्या नंतरनं 7व्याच दिवशी तुम्हाला ते लिंबू घराच्या बाहेरून सोडायचं. तेही सायंकाळच्या वेळी सोडायचं. 6च्या नंतरनं ते सोडायचं, निर्माल्यामध्ये टाकून द्या, वाहत्या पाण्यात सोडा किंवा अगदीच तुम्ही एखाद्या झाडाच्या तिथे एखादा खड्डा करून जरी त्यामध्ये गाडून टाकलं तरीही चालेल, किंवा तुम्हाला जे शक्य आहे त्या पद्धतीने तुम्ही जरी केलं तरीही चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला लेट्स गो करून सोडून द्यायचं. आणि पुन्हा तुम्हाला वाटत असेल की आपल्या घरामध्ये यामुळे खूप बदल झाला होता, खूप छान बदल झाला, आजारपणा कमी झाली, चिडचिड कमी झाली, खूप पॉझिटिव्ह बदल, कुणाची जरी नजर वगैरे लागलेली होती ते कमी झालं, असं तुम्हाला जर वाटत असेल ना, तर तुम्ही पुन्हा एक लिंबू घेऊन पुन्हा तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय तुम्ही घरासाठी करा, तुमच्या उद्योग व्यवसायासाठी करा तरीही चालेल. पहा, तुमचं हॉटेल असेल किंवा अगदी छोटा मोठा उद्योग व्यवसाय असेल, अगदी चहाची टपरी असो किंवा तुमचं मोठं हॉटेल असो, कपड्याचं दुकान काही असो, त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. यामुळे तुमच्या दुकानामध्ये, तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये भरभराटी येताना दिसेल. तुम्ही तेथेही अशा प्रकारे लिंबू बांधू शकता. इतका छान हा उपाय आहे. निश्चित उपाय करा आणि अनुभूती आल्याच्या नंतरनं कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. निश्चित सांगितलेला उपाय तुम्हाला समजला असेल, सर्व माहिती तुम्हाला समजली असेल, तरीही काही अडचण वाटली तर कमेंट्समध्ये निश्चित सांगा. निश्चित तुम्हाला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ फक्त तुमच्यापर्यंत सीमित ठेवू नका, कारण हजारो लोक त्रासलेले असतात, त्यांना फक्त काही उपायांपासून ते दूर राहतात. तर तुमचे जे कोणी मित्रपरिवार असतील, नातेगोतातील असेल, जे कोणी असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून त्यांच्याही जीवनामध्ये आनंद होईल. निश्चित सांगितलेले सर्व समजले असेल. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.